चहाच्या बाबतीत जर आपण म्हणायचं झालं तर हर्बल टीज पण आलेत. म्हणजे जसं गोकर्णाचा आपण चहा म्हणतो, फुलांचा चहा. तर ते ट्रेंड म्हणूनच त्याकडे बघावं की खरंच ते ओव्हरऑल शरीरासाठी? नाही, ते शरीरासाठी अगदी फायदेमंद आहे. त्याचा वापर आपण नक्की करावा, कारण त्याच्यापासून मिळणारे जे घटक आहेत त्याच्यानी खूप शरीरामध्ये शरीर शुद्धीकरणाची प्रोसेस होतीये, मेटाबॉलिक रेट वाढायला मदत होतोय. तर आपण त्याचा वापर नक्की करू शकतो. आणि हा ट्रेंड आपल्याकडे आधीपासूनच होता. गोकर्णाचा म्हणजे फुलांचा वापर किंवा जास्वंदीच्या फुलांचा वापर, मोगऱ्याच्या फुलाचा वापर. पूर्वी डोहाळ जेवणाच्या वेळेस सुद्धा असे ट्रेंड होते की मोगऱ्याचं पाणी तिला दिलं जायचं, कारण मन शांत होतं आणि कुलिंग इफेक्ट आहे. सो हे आपल्याकडे पूर्वीपासून आहे. पूर्वी म्हणजे माठामध्ये पाणी भरून ठेवणं आणि मग त्याच्यामध्ये ही सुगंधी फुलं घालणं, जेणेकरून डिफ्युज्ड वॉटर आपल्याला मिळू शकेल. बरोबर. पाण्याचा फ्लेवर, त्याला फ्लेवराईज होईल. सो मल्टिपल बेनिफिट्स आहेत त्याचे.